नमस्कार मंडळी. मालिका विश्वातील नायिकेची भूमिका साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री आता खलनायिके रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर सन मराठी वाहिनीवरील नवी जन्मेनमी या लोकप्रिय मालिकेतून स्वानंदी हे पात्र साकारून अभिनेत्री शिल्पा ठाकरे ही घराघरात लोकप्रिय झाली. आता शिल्पा पहिल्यांदाच खलनायिके भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गोंडस नायिका अशी ओळख मिळवलेली शिल्पा पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. तर सन मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका इन्स्पेक्टर मंजू या मालिकेत शिल्पाची एंट्री होणार आहे. या मालिकेत शिल्पा अनुष्का पाटील हे प्रमुख पात्र साकारताना दिसणार आहेत. तिच्या एंट्रीमुळे या मालिकेच्या कथानकात मोठा बदल होणार आहे. तर तिच्या एंट्रीमुळे या मालिकेत कोणकोणते ट्विस्ट येतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली, नवी जन्मेनमी नंतर प्रेक्षकांनी मला खूप प्रेम दिलं आणि नेहमी सकारात्मक भूमिकेमध्ये स्वीकारलं. त्यामुळे खलनायिकेची भूमिका करायची ऑफर आली तेव्हा सुरुवातीला थोडी साशंक होते. प्रेक्षक मला या भूमिकेत स्वीकारतील का हा प्रश्न होता. पण अनुष्का ही फक्त खलनायिका नाही, त्याच्यामागे खूप भावना, वेदना आणि एक मोठं रहस्य आहे. अभिनेत्री म्हणून मला स्वतःला रिपीट करायचं नव्हतं, म्हणून मी हा निर्णय घेतला. तर शिल्पा ठाकरेने नवी जन्मेनमी या मालिकेसोबतच प्रेमा, परफ्यूम, ट्रिपल सीट, खिचडी, इब्रत, बिरकिट यासारख्या मराठी चित्रपटांमध्ये देखील काम केलं. तर सुमी या हिंदी शॉर्ट फिल्ममध्ये सुद्धा ती झळकली होती. तसेच आगामी द चॉईस फॅमिली या डिजिटल प्रोजेक्टमधून देखील ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर इन्स्पेक्टर मंजू या मालिकेत होत असलेल्या या नव्या एंट्रीबद्दल आणि एकंदरीत या मालिकेविषयी तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा.